राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपचा प्रत्येक नेता जेव्हा वक्तव्य करतो तो त्याचा एक धोरणात्मक भाग असतो. भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या दिल्लीतल्या आकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा जो मराठी ठसा आहे तो पुसून टाकायचा. हे का लपून राहिलेलं नाही. मुंबईचं महत्त्व कमी करायचं आहे, मुंबई कमजोर करायची आहे. मुंबईतल्या मराठी माणसाचं विभागणी करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. मराठी माणसात फूट पाडून झाली, विभागणी करून झाली. मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार जे करतायत ते भाजपचेच लोक आहेत का? मंगलप्रभात लोढा, गुंडेच्या बिल्डर हे कोण आहेत, कोणाचे आहेत? हे भाजपचेच लोक आहेत. अशी अनेक नावं आहेत. हे भाजपचे अर्थपुरवठादार आहेत, देणगीदार आहेत. हे भैयाजी जोशींना माहिती आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. अशा वेळेला मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणं हा त्यांच्या पुढच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली, त्या ठिणगीचा काय परिणाम होतो. ही भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती आहे. मराठी भाषा जर मुंबईची नाही किंवा इथे सगळे येऊन कोणती भाषा बोलू शकतात. मी काल सांगितलं, मग चेन्नईला जाऊन बोला की चेन्नईमध्ये भारताची जी राष्ट्रभाषा हिंदी आहे ती येऊन बोलू शकतात सगळे. संघवाल्यांची तेवढी ताकद आहे. दक्षिणेतल्या राज्यात जाऊन हिंदीचा प्रचार करण्याची, हिंदीविषयी बोलण्याची. कलकत्त्यात तर सर्व भाषिक लोक राहतात, पण जाऊन बोलू शकतात काही. पण इकडले जे कमजोर राज्यकर्ते आहेत, मराठी दुबळे, डरपोक, त्याचं पाणी या लोकांनी झोपलेलं आहे. आणि म्हणून ही अशी विधानं होत आहेत. भैयाजी जोशी यांनी माफी मागायला पाहिजे आणि विधानसभेत काल त्या प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थातुरमातुर उत्तर दिलं की मुंबईची भाषा मराठी. भैयाजी जोशी यांचा निषेध केलात का तुम्ही? तुम्ही अबू आझमीचा निषेध करता, त्याला निलंबित करता का? तर तो मुसलमान आहे. फार सोपं पडतं ते. पण प्रशांत कोरडकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा घोर अपमान केला, तो प्रशांत कोरडकर अजून तुम्हाला का सापडत नाही? त्याला का अभय दिलं? कोणी अभय दिलं? प्रशांत कोरडकरचे फोटो आणि वावर हा देशाच्या गृहमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालापर्यंत आणि सर्व IAS IPS अधिकाऱ्यात तो कोणाच्या जीवावर फिरतो आहे. तुमचंच आशीर्वाद आहेत ना त्या चिल्लरला. राहुल सोलापूरकर हा RSSच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो. त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे. आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे छत्रपतींच्या जीवनातला. एक फार मोठं युद्ध आहे, गनिमी काव आहे. आणि RSSचा आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना कोणते शौर्य दाखवलं नाही, तर त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या लोकांना, कुटुंबाला, आणि ते सुटले. म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं. काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारनं त्यांच्या? एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना. अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला, राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. व देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार प्रशांत कोरडकर, भैयाजी जोशी आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मूग गळून का बसलाय, शेपट्या घालून का बसलाय? कळू द्या ना. का? ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना. हा स्पष्ट माझा प्रश्न आहे. राहुल साहेब, आणखी एक माहिती समोर येते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांची मित्र या संस्थेवरून अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या जागी प्रवीण परदेशींची नेमणूक केली गेली आहे. पुन्हा एकदा शहकाटशहाचं राजकारण. प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर, संघटनेवर, याचं आम्ही स्वागत करतो. अजय अशर हा एक बिल्डर होता.
ठाण्यातला, त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे, कलेक्टर. शिवसेना जेव्हा 3 वर्षापूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला. त्यात पैशाची देवाणघेवाण करण्यामध्ये आमदारांना अजय आशर होता. अजय आशर, सुरतचे खासदार, भाजपचे इतर काही ठेकेदार मुंबईतले, या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्यात अजय आशर होते. अजय आशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलेलं आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले. आता अजय आशर पळाला. त्यांना तो एक राणा नावाचा कोणता एक अतिरेकी आहे, त्याला परत आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहे, हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहे. यांना कधी परत आणणार? अजय आशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत.